नमस्कार, टाकेता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. पहा, मी ट्रेनमध्ये आहे, प्रवास करत आहे, लग्नाला जात आहे. पहा, कारण पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर, पाहुण्याची मूळ पत्रिका आल्यानंतर आपल्याला लग्नाला जाणंच लागते. आणि तसंच आम्ही लग्नाला जात आहोत. ट्रेनमध्ये बसलेले आहोत. आता बघा, ट्रेन निघालेली आहे. लवकरच ट्रेन होती सकाळी सकाळी, म्हणून घरून धावत पळत कसंही करत ट्रेनच्या टाईमवर आम्ही आलेले आहे. घरून निघायचं म्हणलं, लवकर काही खायला करावं म्हणलं की गॅस संपला. गॅस संपला, गॅसचा तुटवडा, ना चहा भेटला ना पाणी भेटलं. गॅस संपल्यामुळं तशीच आले. तशीच बसस्टँडला येऊन स्टेशनला आले, गाडी घेतली, धरली, गाडी पकडली आणि आता मी जात आहे. आता नाश्त्याला पार्सलच घेतलं, पाण्याची बॉटल घेतली, पार्सल काय नाश्त्याला घेतलं आणि जावं म्हणलं. कारण गॅसचा तुटवडा, गॅस काय भेटेल असा भरोसा नाही. आणि ऐन वेळेवरच गॅस संपला. किती अवघड असते बघा, सांगा तुम्ही. गावाला जायची धावपळ, आणि मध्येच गॅस संपला. आता काय करणार सांगा. मध्येच अचानक मध्ये गॅस संपला. तसेच काही गडबडीने निघाले आणि महिलांना गावाला जायचं म्हणल्यावर सगळे घरकामं करून, देवपूजा करून, आवरून सगळं निघायचं. घरी काहीतरी स्वयंपाक करून ठेवावं आणि आपणही काय खावं ह्या विचारात होते. लवकर उठले, झोप पण झाली नाही. त्याच्यामुळे बघा डोळे बारीक. लग्नाला तर जायचं आहे, लग्नाला तर एकमेकाच्या घरी जावं लागणार आहे, यावं लागणार आहे. लग्न सराई आहे. 1-2 दिवस गेले की मूळ पत्रिका, 1-2 दिवस गेले की लग्न, 1-2 दिवस गेले की लग्न. असं सीझन लग्नाचंच चालू झालेलं आहे. तापमान पण खूप वाढलेलं आहे. बसने जाण्यापेक्षा ट्रेनने जावं, ट्रेनचा प्रवास बरा म्हणून आम्ही ट्रेननं निघालेले आहात लग्नासाठी. चला म्हणलं, ट्रेनचा प्रवास करतच तुमच्यासोबत व्हिडिओही करावा. माझा आजचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला. का गॅस संपल्यावर तारांबळ उठली माझी. मला एक वाजल पोहोचायला आणि 1 वाजल्यानंतर मी पोहोचेल, पण तोपर्यंत आता पार्सलच घेऊन काहीतरी खावं पिवावं, नाश्ता पाणी करावं असं ठरवलं. आणि मला ह्यांनी पाण्याची बॉटल आणि पार्सल खायला आणून दिलं. तेच घेतले मी आणि निघाले. अशी झाली माझी धमाल मजा आजची. आणि वेळेवर गॅस संपला कधीच नव्हता, पण आज वेळेवर गॅस संपल्यानंतर या गॅसचं पण महत्त्व पटलं. खरंच किती आवश्यक असतो गॅस खाण्यासाठी, पिण्यासाठी, घरासाठी. आणि चूल पण पेटवायला जागा नका. चूल पेटवा तर वेळ होतो आणि चूल पेटवायची कशी करायचं, टाईम पण नव्हता जास्तीचा. म्हणून सगळं कॅन्सल करून शेवटी प्रवासाला निघाल्यानंतर घाई गडबड झाली, पण ट्रेन मिळाली. घरापासूनच घाई गडबड झाली, पण ट्रेन मिळाली. अगदी वेळेवर स्टेशनला आलो, तिकीट काढलं. निश्चित नव्हतं नेमकं बसनं जावं का ट्रेननं जावं, पण स्टेशनला आलो. ट्रेन भेटली, जागा पण भेटली, भरपूर गाडी शिल्लकची. आपलं महिला मंडळ हाफ तिकीट. बसला दुनियाची गर्दी, म्हणून म्हणलं ट्रेननी जावं. आणि ट्रेनला गर्दीच नाही, सगळ्या सीटा रिकाम्या, समाधान बसून जावं ह्या विचारानं आम्ही ट्रेननं आलो. तर असा हा आजचा धावपळीचा अनुभव माझा, की गॅस संपल्यानंतर खरंच खूप परेशानी होते. आणि माझी आज खरंच परेशानी झाली बघा. माझा गॅस संपला. किती दिवस आहे हे गॅसचं वातावरण काही समजायला पर्याय नाही, पण खरंच
महिलांसाठी गॅस खूप जरुरी आहे आणि माझा गॅस संपल्यामुळे मला जो त्रास झाला आहे तर लवकर पूर्णत्वाला गॅस मिळाला पाहिजे, कारण जीवनामध्ये गॅस आवश्यक आहे आणि गॅस भेटायला पाहिजे. गॅस भेटत नाहीत, गॅसला खूप मोठ्या रांगा आहेत आणि खूप मोठ्या रांगामध्ये गॅस आणायला खूप कठीण चाललेलं आहे. तर हा गॅसचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह झालाच पाहिजे. माझ्या डाकेताई चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.